दिलीप लांडे की कोशिशों से सुधार व सौंदर्यीकरण किए गए कमानी से काजूपाड़ा पाइपलाइन रोड का उद्घाटन समारोह हुआ बड़े ही धूमधाम से। शिवसेना विधायक श्री दिलीप मामा लांडे जी के अथक प्रयासों से काजूपाड़ा विभाग के ऐतिहासिक स्वर्ण अक्षरों से लिखे जाने वाला पल काजूपाड़ा पाइपलाइन सड़क चौड़ीकरण व सुधार सीमेंट कंक्रीट व सौंदर्यीकरण के ऐतिहासिक व महत्वाकांक्षी कार्य का लोकार्पण सोहरा रविवार दिनांक 3 मार्च 2024 को शाम 7:30 बजे आयोजित किया गया था। काजूपाड़ा वासियों के ओर से विधायक दिलीप मामा लांडे पर 10 जीसीबी से फूल की वर्षा की गई। हजारों महिला व पुरुष इस अवसर पर शामिल रहे। देखिए खास रिपोर्ट जाफर उस्मान शेख के साथ। दीड ते 2 वर्षांपूर्वी काजूपाड्याचा हा जर रस्ता बघितला तर इथून दुचाकी देखील नेणं अशक्य होतं। अगदी अशी अवस्था होती की चालणं देखील पादचाऱ्यांना शक्य नव्हतं। अशा प्रकारचा कायापालट केलेला आहे, काय सांगाल? गेले अनेक वर्षापासूनचं काजूपाडा वासी असतील, माझं स्वतःचं स्वप्न होतं की हा रस्ता लोकांच्या रहदारीसाठी महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे असणारा रस्ता हा डेव्हलप करून लोकांसाठी देणं, आणि म्हणून गेले अनेक वर्ष प्रयत्न करत होतो। अडीअडचणी येत होत्या। लोकांच्या आशीर्वादाने 2019ला आमदार झाल्यानंतर आमदारी होतो, नगरसेवकी होतो, त्यामुळे महानगरपालिकेची सत्ता पण माझ्याकडे होती, विधानसभेची महाराष्ट्राची सत्ता पण माझ्याकडे होती। या दोन्ही सत्तेचा वापर लोकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलं आणि गेले अनेक वर्ष लोकांना अपेक्षित असणारा रस्ता हा या ठिकाणी रुंदीकरण करून दिला। हे करत असताना कुठल्याही रहिवाशाला, कुठल्याही नागरिकाला, कुठल्याही दुकानदाराला त्रास न देता विश्वासात घेऊन हा रस्ता रुंदीकरण केला। आणि करत असताना एक स्वप्न होतं की या मुंबई शहरामध्ये अतिशय चांगला असा सुशोभीकरण केलेलं, विद्युतीकरण केलेलं असा एक चांगला रस्ता अनेक लोक मुंबई शहरातील असतील, महाराष्ट्रातील असतील, असे रस्ते पाहण्यासाठी परदेशात जातात। मग आपल्याच लोकांना, माझ्याच विभागातील आशीर्वाद देणाऱ्या लोकांना एक चांगला रस्ता देण्याचं काम आपण पूर्ण करूया। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने हा रस्ता मुंबई शहरामध्ये पहिला रस्ता आहे की अतिशय सुशोभीकरण, विद्युतीकरण आणि LED लाईट लागलेली आहे संपूर्ण रस्त्यावरती। LED लाईट्स संपूर्ण मुंबईमध्येच लागलेल्या आहेत। मतलब इथे एक वेगळा पॅटर्न पाहायला मिळतोय, वेगळे दिवे आहेत, वेगळ्या प्रकारची झाडं आपण उभी केलेली आहेत। असेच पुढे सगळे रस्ते करण्यात येतील। हा एक टेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे। पिक्चर माझ्या चांदिवलीतील लोकांना, मुंबईवासियांना कुर्ला अंधेरीवरती दाखवणार आहे। कुर्ला अंधेरी रस्ता हा मुंबई शहराच्या दृष्टिकोनातून, महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा रस्ता आहे। गेले अनेक वर्ष रुंदीकरणामध्ये अडकलेला होता, राजकीय लोकांच्या काही अपेक्षेमुळे अडकलेला होता, परंतु सर्व बाजूला सारून आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने, सहकार्याने तो रस्ता रुंदीकरणाचं काम 80% पूर्ण केलेलं आहे। लवकरच मुंबई शहरामध्ये अशाच पद्धतीने चांगला रस्ता बनवून द्यायचं काम पूर्ण करणार आहे।